नमस्कार मित्रांनो, इंग्लिश बोलू या चॅनलवरती पुन्हा एकदा तुमचे सहर्ष स्वागत. या चॅनलवरती आधी तुम्ही बरेच माझ्या विद्यार्थ्यांचे व्हिडिओज ज्याच्यातून फीडबॅक विद्यार्थ्यांनी सांगितला ते व्हिडिओज तुम्ही पाहिले असतील. पण आज थोडासा वेगळा आणि थोडासा अनोखा एक्सपिरियन्स घेऊन माझ्या क्लासच्या स्टुडंट आलेल्या आहेत आणि त्यांचा फक्त 15 दिवसाचा एक्सपिरियन्स काय आहे तो आपण या व्हिडिओमधून उलगडणार आहोत. आणि हा व्हिडिओ मी करणार म्हणण्यापेक्षा त्यांची इच्छा जास्त होती, की त्यांनी या व्हिडिओमध्ये काय त्यांना सांगायचं. त्यांचं असं म्हणणं होतं, की या आधी ज्या विद्यार्थ्यांचे फीडबॅक आहेत, त्यांच्यापेक्षा मॅडम या क्लासमध्ये बरंच काही आहे. आणि त्यामुळे त्यांची इच्छा अशी होती, की मॅडम मला ते सांगायचं आणि मला ते लोकांपर्यंत पोहोचवायचं. त्यामुळे त्यांची इच्छा जास्त होती. त्याच्यामुळे हा व्हिडिओ मी रेकॉर्ड करत आहे. आणि बघूया आता त्यांचा एक्सपिरियन्स काय आहे आणि त्यांनी 15 दिवसामध्ये त्यांचा एक्सपिरियन्स त्यांना काय वाटलं या क्लासविषयी हे आपण जाणून घेऊया. मॅडम, सगळ्यात पहिल्यांदा मी स्वागत करते तुमच्या या फीडबॅक सेशनमध्ये. तर थँक्यू मला मॅम. सगळ्यात पहिल्यांदा सांगा, की तुमचं नाव काय आणि तुम्ही कुठून आहात? माझं नाव स्मिता बेलखेडकर. मी पुण्यावरून बोलते मी. बरं. क्लास जॉइन करण्याची प्रेरणा कुठून मिळाली? मी YouTubeवर तुमचे व्हिडिओ बघितले आणि त्या व्हिडिओमध्ये जे काही व्हिडिओ आहेत त्या सगळ्या 50 अबोव्ह लेडीज आहेत हं. आणि ते बघितल्यानंतर मला असं वाटलं, की नाही आपण जॉइन क्लास इथेच करायचा. जास्त चौकशी करायची नाही आणि मी डायरेक्ट मॅमला कॉल केला आणि ओके. कॉल केल्यानंतर ॲडमिशन घेतलं. ॲडमिशनच्या दुसऱ्या दिवशी माझा क्लास सुरू झाला आणि मुहूर्त म्हणजे होळीचा मुहूर्त. हं. होळीच्या मुहूर्तावर क्लास सुरू झाला ओके. आणि क्लास अगदी म्हणजे मी जे कधी इमॅजिन नव्हतं केलं किंवा जे मी आतापर्यंत YouTubeवर किंवा मी आधी पण एक इंग्लिश स्पीकिंगचा क्लास केला होता. हं. त्यापेक्षा पूर्णपणे वेगळा आणि पूर्णपणे डिफरंट क्लास आहे हा, की या क्लासमध्ये तुम्हाला पेन, नोटबुक काहीही यूज करायचं नाही. त्यामुळे जे रिलॅक्सेशन मिळतं ते वेगळंच आणि फक्त तुम्ही व्हिडिओ बघायचे आणि इमॅजिन करून बोलायचं, की जो त्याला काहीही येत नाही तोच व्यक्ती सुद्धा इथे शिकू शकतो आणि 100% हे मी 15 दिवसामध्ये सांगू शकते. 15 दिवस झालेत, फक्त 15 दिवस झालेत क्लास जॉइन करून? हो, हो. फक्त 15 दिवस झाले. पण 15 दिवसामध्ये रोजच मला इतके वेगवेगळे अनुभव येतात आणि जी काही म्हणजे 15 दिवसामध्ये बोलण्याची लेव्हल माझी वाढली घरामध्ये किंवा अंडरस्टँडिंग जे आहे समजण्याचं ते खूप वेगळं आहे, की इथे तुम्ही फक्त तुमच्या म्हणजे तुम्ही काहीतरी लिहिता आणि ते पाठ करून बोलता, तर ते तुमचं तेवढं नाही राहत. पण तुम्ही स्वतः जेव्हा बोलता, इमॅजिन करून बोलता, ते खूप वेगळं आहे आणि याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं सांगायचं, की सगळ्यांना हा प्रश्न पडतो, की ते वही यूज नाही करायची, पेन यूज नाही करायचं, मग कसं? तर जे व्हिडिओ आहेत, त्या व्हिडिओ मधून जे काही आपण शिकतो किंवा जे इमॅजिन करून आपण स्वतःचं बोलतो, हे खूप वेगळं आहे. त्यामुळे प्रत्येकाने म्हणजे ज्यालाही त्याचा कॉन्फिडन्स लूज आहे किंवा जे माझ्यासारखे आहेत, त्यांनी खरंच हा क्लास जॉइन करा. ओके. आणि मॅडमची जी शिकवण्याची पद्धत आहे, ती खूपच वेगळी आहे आणि त्या जे आपल्याला मोटिव्हेशन करतात. कारण माझाही कॉन्फिडन्स लूजच होता. पण त्यानंतर मॅडमनी जे मला रोज आय कॅन स्पीक इंग्लिश असं करून जे काही मोटिव्हेशन केलं, ते खूप वेगळ्या पद्धतीचं आहे. ओके. मला वाटतंय तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा त्या मॅडमचा फीडबॅक बघून जॉइन केलं होतं. ओके. पण जो व्हिडिओ तुम्ही बघून पहिला डिसिजन घेतलात, की मला या क्लासला ॲडमिशन घ्यायचं आहे. त्या व्हिडिओमध्ये मॅडमनी जो फीडबॅक दिलेला आहे किंवा त्या स्टुडंटनी मला जो फीडबॅक दिलाय, तो सगळा तुम्हाला खरा आहे असं वाटतं का या क्लासमध्ये हो. आल्यानंतर? ना अगदी एकूण म्हणजे आतापर्यंतचे जे काही तुमचे YouTubeवरचे व्हिडिओ आहेत, ते सगळे खरे आहेत. ते कोणतेही आणि आज मी पण जे काही सांगत आहे, हे मी अगदी माझ्या मनापासून सांगत आहे. कारण याच्या आधी मी 40,000-50,000 घालवलेले आहेत क्लासमध्ये. त्या बरं. 40,000-50,000 घालवून जे मिळालं आणि आता या या क्लासमध्ये जी फी भरून मिळाली 40,000-50,000 पेक्षा खूप कमी फी आहे आपली आणि त्या फीमध्ये जे काही मिळालं, काय वाटतं तुम्हाला? आधी आणि जे ते 15 40,000-50,000 दिवसात जे काही मिळालं ते 15 दिवसात मिळालं आणि जे अंडरस्टँडिंग होऊन जे आपण स्वतःची जे म्हणतो ते खूप म्हणजे त्याच्यासारखं सुख किंवा ते इंग्लिश कधीच आपण विसरू शकत नाही. जे तुम्ही पाठांतर करून किंवा ग्रामर करून बनवता ते इंग्लिश नाही मॅम आणि ते तुम्ही इझिली म्हणजे माझा कालचा क्लास झाला त्यानंतर आज मी माझ्यावर स्वतःवर जे काही इतकी इझी वाक्य आहे, की जे 4थी 5वीतला
मुलगा बनू शकतो. आणि आज आपण या वयात गेल्यानंतर पण मला येत नव्हतं. ते आता मी मॅम कडून इतके इझी पद्धतीने शिकले, की मला कोणत्याही प्रकार म्हणजे माझा कॉन्फिडन्स आहे, की पुढचा इंटरव्ह्यू माझा पूर्ण इंग्लिशमध्ये असेल. बरोबर. नक्कीच, नक्कीच. जेव्हा आता आता क्लास चालू आहे. 15 दिवसामधला एक्सपिरियन्स आहे. पण जेव्हा तुमचा क्लास कंप्लीट व्हाल त्यावेळेला नक्कीच आपण इंग्लिशमधला व्हिडिओ नक्कीच करू. ओके. बरोबर. जेव्हा म्हणजे क्लासला ऍडमिशन घेताना बरेच सारे डाऊट होते. म्हणजे खरंच असं असेल का? हो. किंवा मॅडम मी थोडीच फी भरते आणि नंतर 15 दिवसांनी हो. बाकीची फी भरते असं वगैरे चालू हो, होतं. म्हणजे मनात बरोबर, बऱ्याच बरोबर. शंका होत्या कारण आधी पैसे गेलेले होते त्याच्यामुळे मनात बऱ्याच बरोबर, शंका बरोबर. होत्या. हो, पण बरोबर, बरोबर. मला वाटतं की त्या सगळ्या शंका पहिल्याच दिवशी क्लिअर झाल्या. काय वाटतं तुम्हाला? क्लिअर झाल्या. ओके मॅम. बरोबर, बरोबर. आणि मेन म्हणजे 15 दिवसामध्ये जे काही म्हणजे तुम्ही शिकताय, त्यानंतर तुमचा जो कॉन्फिडन्स वाढतो, म्हणजे एवढं म्हणजे सगळीकडचाच कॉन्फिडन्स वाढतो. तुमचा फक्त इंग्लिशचाच नाही. तुम्ही म्हणजे पूर्णपणे इम्प्रूव्हमेंट होते तुमच्यामध्ये. त्यामुळे मी तर म्हणेन जेवढे वाईफ, कारण मी पण एक हाऊसवाईफच आहे, किंवा कोणत्याही ज्या लेडीज आहेत ज्यांना इंग्लिश शिकण्याची इच्छा आहे, त्यांनी खरंच हा क्लास जॉइन करा. बरोबर. आणि हे मला कोणीही काही सांगितलं, हे मी माझ्या मनापासून, आणि मलाही वाटतं माझ्यासारख्या ज्या आहेत त्यांनी शिकावं. सगळ्यात मोठं इन्स्पिरेशन हे होतं की त्या मॅडमचा 60 प्लस मॅडम आहेत आणि त्या करू बरोबर. शकतात तर मी करू का नाही करू शकत? हे एक इन्स्पिरेशन मला वाटतं तुमच्याकडे बरोबर. होतं. हो, हो, हो. ते सर्वात पहिलं, की त्यांचा व्हिडिओ अगदी रात्री बघितल्यानंतर म्हणजे अगदी दुसऱ्या दिवशी कॉल करून डायरेक्ट ऍडमिशनच. लोकांना असं वाटतं की मॅडम जेव्हा इन्क्वायरी येतात वगैरे येतात पण लोक विचारतात की मॅडम अर्धा तासच क्लास चालतो किंवा 30 ते 45 मिनिटच क्लास चालतो असं विचारतात. काय वाटतं तुम्हाला की या 30 ते 45 मिनिटांमध्ये खरंच काही आउटकम देणारं असं काही घडतं का? किंवा खरंच हो, कारण मॅम. का की लोक लोक टाइम बघतात. ओके, लोक टाइम बघतात की 15 मिनिटं 20 मिनिटं किंवा अर्धा तास काय शिकवणार ते असं वाटतं लोकांना. ओके, पण मी असे माझ्याकडे असेही विद्यार्थी आहेत जे आधी तुम्ही म्हटलात तसं 30-40 हजार रुपये घालून आलेत. 1 तास क्लास करायचे ते लोक 1 तास क्लास करायचे त्या 1 तासामध्ये फक्त 3 वाक्य लिहायला लावायचे त्यांना फक्त 3 वाक्य. बरोबर. असेही विद्यार्थी आहेत. आज माझ्याकडे त्या मॅडम ऍडमिशन घेतलंय त्यांनी आणि आज चांगली प्रॅक्टिस करतायत त्या. तर असे विद्यार्थी म्हणजे असं जर असेल किंवा 1 तास तुम्ही प्रॅक्टिस घेताय आणि त्या 1 तासामध्ये 3 वाक्य होत असतील तर त्याला काही अर्थ नाही ना. पण तुम्हाला काय वाटतं की अर्ध्या तासामध्ये खरंच असं काही ट्रान्सफॉर्मेशन हो. घडतंय का? हो मॅम, अर्ध्या तासामध्ये जे तुम्ही 1 तास क्लासमध्ये नुसतं तुम्ही रायटिंग करता, पण इथे तुम्ही अर्ध्या तासामध्ये स्वतःच्या मनाची वाक्य बनवता, आणि ती वाक्य हे तुम्ही कधीच न विसरणारी वाक्य आणि नेहमी जीवनामध्ये यूज होणारी वाक्य बनवता. आणि जवळपास मी सुरुवातीला 5 सेंटेन्स बनवायची. आता माझी लेवल 30 ते 35, 15 दिवसामध्ये मी 30 ते 35 सेंटेन्स, म्हणजे आताच मी 1 तासापूर्वी थोडंसं आजसाठी स्टडी केला, तर माझं जवळपास 25 सेंटेन्स बनून जाते. आणि ते काहीही कोणतंही बुक न हे करता, काहीही न करता, माझ्या डेली यूजमध्ये माझ्या घरामध्ये मी सकाळपासून संध्याकाळपर्यंत काय काम करते त्यावरची सेंटेन्स मी बनवली. बरोबर. पण ते याच्यामध्ये मॅम तुम्ही जी टॅग सांगता की कुठे काय यूज करायचं, म्हणजे हा क्लास असा आहे की तुम्ही कुठेही डोकं किंवा काहीही जास्त हे करायचं नाहीये. इझी टिप्स आहे, हे आहे, टिप्स आहेत याच्यामध्ये. आणि व्हिडिओ, मॅडम आणि व्हिडिओ या दोघांच्या मदतीने तुम्ही जे काही तुमचं म्हणजे आतापर्यंतची जर्नी किंवा तुम्ही जिथे कुठे गेला त्याच्यावर तुम्ही इमॅजिन करून बोलता, तेव्हा जो आनंद होतो तो खूप वेगळा आनंद आहे. आता तो चेहऱ्यावरती दिसतोच आहे तुमच्या की काय असं होत असेल तुम्हाला. आता काय वाटतंय की आता भीती वाटते का? आता काय वाटतंय? नाही, नाही. आता तर अगदी म्हणजे कधी 10 वाजणार आणि कधी क्लास स्टार्ट होणार. क्लासची वेळची वाट बघते आता मी. इव्हन सॅटर्डे, संडे सुट्टी असते तर असं वाटते नको सुट्टी. कारण रोज अशा काही विद्यार्थ्यांची पण डिमांड आहे मला की मॅडम नको सुट्टी. थोडंसं डिस्कनेक्ट झाल्यासारखं होतंय आणि सुट्टी नको. पण म्हणजे क्लास संपल्यानंतर तुम्हाला काहीही अभ्यास करायचा नाही आहे. तुमच्या डेली रुटीन मध्ये फक्त तुम्ही ते मॅम जे सांगतात ते 4-5 व्हिडिओ बघायचे आहेत, आणि त्या व्हिडिओनी आणि मॅमच्या यानी जी काही तुमची इम्प्रूव्हमेंट होते ती खूप भारी होते, की तुम्ही तुमचा एकही पैसे तर हे काय आज न उद्या पण काहीच वेस्टेज जात नाही. इथे तुम्ही अगदी शून्यातून शिकू शकता. त्यामुळे ज्यांनाही कोणाला क्लास जॉईन करायचा आहे त्यांनी खरंच कोणताही विचार न करता
हा क्लास जॉईन करा. मी असंच म्हणजे अगदी मनापासून सांगेल हे. काय वाटतंय की टीचिंग कसं आहे, टोटल टीचिंग आणि ऍटमॉस्फिअर कसं आहे क्लास मधलं? अगदी मॅम म्हणजे असं फ्रेंडली, की असं मी कधी मॅमशी फ्रेंडली झाली आणि कधी मैत्रीण बनले मला पण कळलं नाही. आणि इझिली म्हणजे शिकताना काही ट्रेसच येत नाही. आणि तुम्ही जर सेंटेन्स बनवताना तुम्ही कुठे हे झाला की मॅम लगेच सांगतात ट्रेस घ्यायचा नाही, सोडून द्या. एक तर तुम्हाला वही आणि पेनच यूज करायचं नाहीये, फक्त तुम्हाला मोबाईलच्या समोर बसायचं आहे. बरोबर. आणि जे काही तुमचं थिंकिंग तुमचं जशा पद्धतीने तुम्ही करता ते फक्त तुम्ही बोलायचं आहे. आणि मलाही डाऊट होता की खरंच 3 महिन्यात हा कोर्स कम्प्लीट होत असेल का? 3 महिन्यामध्ये मी इंग्लिश बोलेल का? हे सुरुवातीला माझेही म्हणजे प्रश्न होते. पण नाही, हे म्हणजे जॉईन झाल्यानंतर 8 दिवसात माझे सगळे प्रश्न संपले. आणि आता मी कॉन्फिडेंटली सांगू शकते की मी 3 महिन्यामध्ये माझा पुढचा इंटरव्ह्यू हा नक्कीच मी इंग्लिशमध्ये देईन. नक्कीच, नक्कीच, नक्कीच. असं ट्रान्सफॉर्मेशन घडतंय असा विश्वास तुम्ही माझ्यावरती ठेवलात आणि ऍडमिशन घेतलं. त्याच्याबद्दल बरोबर. मी खरं तर धन्यवादच मानते की तुम्ही विश्वास माझ्यावरती ठेवलात. आणि मी तुम्हाला सुरुवातीला पण सांगितलं होतं की मॅडम तुम्ही मला प्रश्न विचारला होता फोनवरती की मॅडम खरंच 3 महिन्यामध्ये इंग्लिश बोलता येतं का? मी म्हटलं होतं की कारण हो, बोलता येतं. कारण या क्लासची स्पेशालिटी आहे. रोज-रोज तुम्हाला बोलायची संधी मिळते का? हे पण मला हो, इथे म्हणजे पहिल्या दिवसापासूनच म्हणजे जे काही इंग्लिश स्पीकिंग क्लास जे नाव आहे ते फक्त याच क्लासमध्ये आहे, की पहिल्या दिवसापासून फक्त तुम्ही स्पीकिंग करता, तुम्ही रायटिंग करत नाही. नाहीतर तुम्ही कुठेही जा तुम्हाला पहिले रायटिंगच अगदी म्हणजे ग्रामर पासून शिकवलं जातं. आणि त्यानंतर मग तुम्हाला काही नाही, हा झालं शिकून, आता तुम्ही बोलायला लागा, आता तुम्ही बोल. असं कधीच होत नाही. तुम्ही इथे जॉइन करा, तुम्हाला पहिल्या दिवसापासून स्पीकिंगच करायचंय आणि ते पण इमॅजिन करून बोलायचं आहे. की आणि मेन म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला जेव्हा काहीच करायचं नाही, नोटबुकच यूज करायचं नाही, किती सोपी ट्रिक आहे. मी तर खूप हॅपी आहे आणि खूप बरं वाटतं, की खरंच मी हा क्लास जॉइन केला. डिसिजन योग्य होता असं वाटतंय का? हो, खूप, जॉइन खूप. करण्याचा? अगदी, अगदी. म्हणजे जो मी पहिला अनुभव आता तुमच्याशी शेअर केला, की तेव्हाचा किंवा मी याच्या म्हणजे माझं खूप ड्रीम होतं, की मला इंग्लिश आलं पाहिजे. त्यामुळे मी YouTubeवर पण कंटिन्यू इंग्लिश स्पीकिंगचे क्लास बघायची आणि मी म्हणजे हे करायची. पण इथे केल्यानंतर जे स्पीकिंगसाठी आहे तेच मला भेटतं. म्हणजे हा क्लास इंग्लिश स्पीकिंग क्लास. स्पीकिंग म्हणजे ओन्ली फक्त स्पीकिंगच करायचंय तुम्हाला. त्यामुळे प्लीज ज्याला कोणाला खरंच मनापासून स्पीकिंग करण्याची इच्छा आहे त्यांनी हा क्लास जॉइन करावा. मी तर आनंद खूप होतो. हॅपी. हा, आणि मॅम जे आपण म्हणजे तुम्ही जे इमॅजिन करून बोलायला लावता ना, हे मी माझं स्वतःचं बोलते. त्यामुळे मी ते कधीच विसरू शकत नाही किंवा ते बोलताना मला परत-परत आठवावं लागत नाही. जे तुम्ही रीड करून किंवा लर्न करून बोलता, हे थोड्या दिवसापुरतं असतं. त्यानंतर ते म्हणजे कुठे काय वापरायचं हा प्रश्न पडतो. पण हे इमॅजिन करून आणि तुम्ही जे शिकवता छोट्या-छोट्या ट्रिक, त्या रोज मी 15 दिवसात रोज एक नवीन-नवीन डेली काहीतरी नवीन शिकते आणि नवीन विषयावर बोलते. पहिल्या दिवसापासूनच मी इथं बोलायला शिकले. पहिल्या दिवसापासूनच मला म्हणजे डायरेक्ट सुरुवातच झाली. बरोबर. हं. खरंच म्हणजे क्लास जॉइन केला नसतो तेव्हा आपल्याला हे सगळं काही खोटं किंवा विश्वास बसत नाही. पण नाही, खरंच तुम्ही विश्वास ठेवा आणि तुम्ही जॉइन करा. हा क्लास तुमचं स्वप्न पूर्ण करतो. ही मेथड खूप वेगळी आहे आणि याच्यामध्ये बरोबर. बोलायलाच पहिल्याच दिवशी बोलायलाच लावलं जातं. तर आणि कुठेच नाही. मी म्हणजे आतापर्यंत YouTubeवर जेवढेही चॅनल बघितले त्याच्यात कुठेही ही मेथड नाही. प्रत्येक ठिकाणी सेंटेन्स बनवायचे आहे. 8 सेंटेन्स बनवा, 5 सेंटेन्स बनवा, निगेटिव्ह, डबल इंटरगेटिव्ह सगळे फक्त सेंटेन्स आणि बुक. माझे पण त्या क्लासमध्ये 5 बुक भरलेले आहेत. पण त्या ते सगळ्यातल्या बुकच त्या सगळे ग्रामर त्या सगळ्यामध्ये ग्रामर इतकं खूप महत्वाचं आहे असं वाटतं का तुम्हाला? जेव्हा तुम्ही इंग्लिश स्पीकिंग नाही. शिकता? नाही, नाही. मॅमची शिकवण मी तेच सांगते मी या क्लासची सगळी पद्धतच वेगळी आहे आणि मेन म्हणजे जे पाहिजे तेच शिकवलं जातं आणि जे जरुरी आहे, जिथं काय वापरायचं आहे, कुठे यूज वापरायचं आहे, कुठे आयएनजी लावायचं आहे, कुठे व्हर्ब आहे, कुठे इजेमार आहे, कुठे वॉज आणि वर यूज करायचं आहे. हे जे आपल्याला माहिती नाही ते इतक्या सोप्या पद्धतीने शिकवलं जातं, की ते आपण कधीच विसरू शकत नाही. आणि जेव्हा आपण बोलायला जातो तेव्हा आपल्याला बरोबर कळतं, की आता मी प्रेझेंट टेन्समध्ये बोलते तर आता मी इज वापरू की आर वापरू की वॉज वापरू की वर वापरू. हे जे सोप्या पद्धतीने आणि ते रायटिंग करून नाही.
ते रायटिंग करून नसल्यामुळे तुम्ही अगदी म्हणजे मेमरीमध्ये अगदी कायमस्वरूपी ते हे होतं मॅम. बरोबर, बरोबर. त्यामुळे ते खूप इझी जातं. जसं मी म्हणलं तुम्हाला फोनवरती की नॅचरली आम्ही स्पीकिंग करायला हो, शिकवतो. हो, हो. नॅचरलीच येतं का ते? आता जेव्हा तुम्ही बोलता तेव्हा नॅचरली बाहेर येतं. मॅमनी जे काही मला प्रॉमिस केलंय त्यानुसारच हा क्लास आहे. त्याच्यातलं एकही सेंटेन्स मॅमचं हे नाहीये. मॅमनी सांगितलं होतं आम्ही नॅचरली शिकवतो आणि खरंच हे नॅचरली आहे. फक्त बरोबर. प्रत्येकाला विश्वास बसणार नाही, कारण माझाही विश्वास बसला नव्हता, की असं कसं असेल, पेन नाही, नोटबुक नाही. नाही, पण खरंच मी 15 दिवसामध्ये कधीही पेन आणि नोटबुक उघडलं तरी मॅम सांगतात, "काय आहे बाजूला? बंद करा ते." आणि फक्त मॅमकडे बघायचं आणि इमॅजिन करून बोलायचं. चुका झाल्या तरी चालतील. पण आपल्याला काय हो. करायचं की आपल्याला इथे काय करायची प्रॅक्टिस आणि प्रॅक्टिसच करायची. ओके. आणि चुका झाल्या सुरुवात तरी मॅम त्या इतक्या व्यवस्थित सांगतात, की ती आपल्याला खूप छान अंडरस्टँडिंग होते. आपण म्हणजे कधीच असं होत नाही. डे बाय डे माझं प्रोग्रेसच होत आहे. बरोबर, बरोबर. आता मजा येते का? आता वाटतं क्लास हे काय एन्जॉयमेंट लेव्हलपर्यंत पोहोचलाय असं वाटतंय? ते तर मॅम मी सांगितलं ना तुम्हाला, की क्लास जॉइन केल्यानंतर कारण पहिल्याच दिवशी जेव्हा तुम्हाला डायरेक्ट स्पीकिंग आणि सेंटेन्सेस स्टार्ट होतात. सगळ्या स्पीकरची पद्धत अशीच आहे ना, की फक्त तुम्हाला ग्रामर शिकवलं जातं आणि ते तुम्ही यूज करा आणि बोला. पण तसं होत नाही. हे इथली जी पद्धत आहे आणि जे काही मॅमचं अगदी इझी तुमच्या डेली रुटीन मधलं तुम्ही बोलता, त्याच्यासाठी तुम्ही वेगळं काही करत नाही किंवा तुम्ही कुठेतरी गेलात, एखादं गार्डन मध्ये गेला किंवा एखाद्या लग्नाला गेला, त्यावर तुम्ही काय काय झालं ते आणि ते इतक्या सोप्या पद्धतीने सिक्वेन्स, मला पण हे सिक्वेन्स वगैरे हे काही माहिती नव्हतं. हे सगळं मॅडम मुळे माहिती झालं आणि आता ते इतकं इझी जातं, बोलताना सांगताना खूप इझी जातं आणि त्यामुळे म्हणजे कॉन्फिडन्स जो वाढतो तो खूप जास्त वाढतो. तो कॉन्फिडन्स फक्त इंग्लिश मधला वाढतो का टोटल आयुष्यामधला वाढतो? नाही, टोटल आयुष्यामधला वाढतो. फक्त इंग्लिशचा तर वाढतोच. ती तर एक ग्लोबल लँग्वेज असल्यामुळे त्याच्याबद्दल आणि ते जर ड्रीम असेल तर तो आनंद वेगळा आहे. पण इतर म्हणजे याच्यामधला पण खूप वाढतो, की तुमच्या जीवनामधला पण, की अरे नाही हे इतकं इझी आणि खरंच मॅम ज्या म्हणतात ना, की इंग्लिश हे खूप काही कठीण नाहीये. तुम्ही तुमच्या रोजच्या डेली जीवनामध्ये खरंच ते आता जेव्हा मी क्लास जॉइन केल्यावर मला वाटायला लागलं, की अरे खरंच हे किती इझी आहे. त्यामुळे आधी जेव्हा म्हणजे वाटायचं की बाबा इंग्लिश किती अवघड आहे, किती काय काय करावं लागतंय. पण आता वाटतंय की बाबा इंग्लिश सोपं आहे, फार काही अवघड नाहीये. काही फक्त अवघड नाही. त्याला आपण डेली रुटीनचा भाग बनवत नाही. मी याच्या आधीच्या एका व्हिडिओमध्ये मी शूट केल्याप्रमाणे मी सांगितलंय की त्याच्यामध्ये की तुम्ही त्याच्यासाठी वेगळा टाइम स्पेंड करू नका. तुम्ही त्याला आयुष्याचा भाग बनवा. जेव्हा बरोबर. तुम्ही दैनंदिन आयुष्यामध्ये जेव्हा बोलायला लागता, म्हणजे ज्या काही तुम्ही ऍक्शन्स करता घरामध्ये, ज्या काही तुमच्याकडे वस्तू असतात, म्हणजे याच्या आधीच्या एका व्हिडिओमध्ये मी टेबलवरती, चेअरवरती कशी वाक्य बनवायची ते सांगितलं. बरोबर. तसं जर तुम्ही रोजच्या डेली लाईफमध्ये तुमच्या आयुष्याचा भाग बनवलात इंग्लिशला, तर ते हळूहळू काय होतं की आपल्याला सोपं जातं. पण त्यासाठी काय करावं लागतं आपल्याला? त्यासाठी कुणीतरी आपल्याला गाईडन्स किंवा मेंटर लागतो. बरोबर, बरोबर, बरोबर. प्रॉपर गाईडन्स लागतो. सुरुवात कुठून करायची हेच कळत नाही. बरं ती सुरुवात बरोबर कळली आहे. तर त्याची कन्सिस्टन्सी राहत नाही. बऱ्याच लोकांचा हा राईट. प्रश्न आहे की कन्सिस्टन्सी राहत नाही किंवा आपली जी काही प्रॅक्टिस सुरू आहे, ती प्रॅक्टिस बरोबर आहे की नाही ते पण लोकांना कळत नाही. बरोबर, बरोबर. त्यामुळे एक मेंटर लागतो. एकदा एक मेंटर सापडला, की एकदा चांगल्या एखाद्या व्यक्तीचा गाईडन्स मिळाला, की आपण त्या बरोबर, दिशेने जायला लागलो, की बरोबर. आतापर्यंत जेवढे काही विद्यार्थी आहेत, मला वाटतंय 15 दिवसाचा अनुभव तुमचा पहिल्यांदाच मॅडम मी शूट करते. याच्या आधी 30 दिवसाचा एका सरांचा मी शूट केला. 15 दिवसाचा तुमचा पहिला अनुभव आहे. तर जेवढे काही विद्यार्थी आहेत, तेवढ्या विद्यार्थ्यांना कधीही कुठेही अडचण आली असं मला वाटत नाही, की लोकं हाही नाही. प्रश्न विचारतात. लोकं हाही प्रश्न मॅडम 3 महिन्यानंतर काय? मी बरोबर, म्हणते मी 3 महिन्यानंतर मी द्यायला तयार आहे, पण तुम्ही करायला तयार आहे का? हा बरोबर. हा प्रश्न विचारते. कारण 3 महिन्यातच इतकी ॲडजस्टमेंट करून आपल्याला ते करावं लागतं. ओके. नसतं. बरोबर. जेव्हा आपण टाईम देतो त्यावेळेला काय आहे, की आपल्याला 3 महिन्यातच ॲडजस्टमेंट करावी लागते. म्हणजे व्हिडिओ बघण्यासाठी वेळ काढावा लागतो. बरोबर. क्लाससाठी वेळ काढावा लागतो. 3 महिन्यानंतर तुम्ही या ना, मी नाही म्हणत नाही तुम्हाला. पण 3 महिन्यानंतर काय हे म्हणण्यापेक्षा 3 महिन्यातच आपल्याला कसं पूर्ण करता येईल त्या सगळ्या गोष्टी. या सगळ्या गोष्टीचा मी जास्त विचार करते, की 3 महिन्यात तुम्हाला याची गरजच नाही. नाही, पण मॅम मला सुद्धा असं 15 दिवसात जाणवलं, की 3 महिन्यानंतर यायची गरजच पडत नाही. कारण कॉन्सेप्ट पूर्ण क्लिअर झालेले असतात. तुम्हाला बोलायला येतं, तुम्हाला वाक्य बनवायला येतं, तुम्हाला जे काही सांगायचंय दुसऱ्याला
ते तुम्हाला सांगता येतं. हे सगळं तुम्ही म्हणजे 3 महिन्यात काय 15 दिवसातच एवढं नॉलेज आलं तर 3 महिन्यात ते नॉलेज कुठे जाईल? कुठे जाईल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा आपण ग्रुप ग्रुप डिस्कशनची प्रॅक्टिस जवळपास 1 महिना घेतो आपण. तेवढ्यात बरोबर, तुम्ही बरोबर. एक्सपर्ट बनताच. तेवढ्यात तुम्ही एक्सपर्ट. आणि मी बरोबर, क्लास चालू असताना मी याच्या आधी पण सांगितले, मी क्लास चालू असतानाच बाहेर बोलायला सांगते. असं नाही बरोबर, की बाबा क्लास संपल्यानंतर नाही. कारण काय की क्लासमध्ये कम्फर्ट फील करता, पण तुम्ही क्लासच्या बाहेर पण कम्फर्ट फील केलं पाहिजे. जितकं तुम्हाला बरोबर. क्लासमध्ये बोलत असताना तुम्हाला वाटतं की बाबा आपण व्यवस्थितरित्या बोलतोय, तितकंच तुम्हाला फिअरलेसली, विदाऊट फिअर तुम्हाला बाहेर पण क्लासच्या बोलता आलं पाहिजे. कारण काय की मी इथे आहे, त्याच्यामुळे मी करेक्ट करते. त्यामुळे काय की तुम्ही विद्यार्थी बाहेर बोलत नाही. इथे जास्त करून बोलतात, पण बाहेर बोलत नाही. पण एकदा बाहेर बोलायला लागलं की काय होतं की त्यांना कम्फर्ट फील झाला पाहिजे सगळीकडे. कारण बरोबर. 3 महिन्यानंतर मी त्यांच्यासोबत असणार नाहीये. 3 महिन्यानंतर त्यांचं ते मी प्रॅक्टिस करणार. त्याच्यामुळे काय आहे की मी हळू-हळू दीड 2 महिने झाले किंवा जेव्हा मला वाटेल की बाबा ही व्यक्ती आता कॅपेबल आहे बाहेर बोलण्यासाठी, त्यावेळेला मी त्याला हळू काय करते, इंडिपेंडंट करायला चालू करते, की बाबा तू बाबा बाहेर बोल. तुम्ही बाहेर आता बोलायला चालू करा, प्रॅक्टिस करायला चालू करा. जिथे कुठे संधी असेल तिथे बोलायला चालू करा. हे मी तेव्हाच हळू इंडिपेंडंट करायला चालू करते, जेणेकरून काय करतात की विद्यार्थ्यांना बरोबर. बाहेर जास्त करून ते बोलतील. प्रॅक्टिस तर होणारच आहे. क्लास चालू असताना ती तर प्रॅक्टिस चांगली होणारच आहे. त्यात काही प्रश्नच नाही. पण बाहेर विद्यार्थ्यांनी बोलून ते बाहेर जेव्हा कम्फर्ट फील करतील ना, त्यावेळेला या क्लासचा जो काही हेतू आहे, म्हणजे ज्या कारणास्तव तुम्ही क्लाससाठी इथे आलात, तो हेतू सफल झाला असं हो, मी हो. म्हणू शकते. अगदी, अगदी. आणि या मॅम या क्लासचं एक वैशिष्ट्य आहे मॅम, की इथे ना तुम्ही जे म्हणजे ऑलरेडी प्रत्येक व्यक्ती हा जीवनामध्ये, घरामध्ये किंवा आपण डेलीमध्ये पण इंग्लिश वर्ड वापरतो. पण आपल्याला हे माहीतच नसतं, की हे इंग्लिशच आहे म्हणून. पण हे जेव्हा आपण क्लास लावतो, तेव्हा मॅम इतक्या इझिली शिकवतात ना, कुठेही कोणतेही हार्ड सेंटेन्स नाही. फक्त ते कसे यूज करायचे आणि इतकी ईझी लँग्वेज शिकवताना मॅम तुम्ही इंग्लिशच लँग्वेज आहे. पण ती इतकी सोपी आणि इतकी ईझी केली, की आता ती म्हणजे तिची भीतीच वाटत नाही. ती भीती व्होकॅब्युलरीचा एक प्रश्न लोकांना फार असतो, की व्होकॅब्युलरी आपोआप डेव्हलप होते असं वाटतं का तुम्हाला? काय वाटतं हो, याच्यामध्ये? हो मॅम, हो. कारण ऑलरेडीच आता आपण प्रत्येक व्यक्ती म्हणजे घरामध्ये म्हणजे बऱ्याचशा गोष्टी आपण इंग्लिशमध्येच बोलतोय किंवा त्या वस्तूंना आपण इंग्लिशमध्येच म्हणतो. पण हे माहितीच नव्हतं. हे आता मॅममुळे ते माहिती झालं, की अरे हे तर ऑलरेडीच आपण बोलतोय. फक्त त्याला कसं यूज करायचं आणि व्हर्ब कुठे लावायचं, तो सब्जेक्ट एक कुठे दृष्टिकोन ठेवायचा. तो एक दृष्टिकोन निर्माण होतो तुमचा, की बाबा हो, अरे, हो. नाही ह्या बरोबर, बरोबर. दृष्टीने या वेनी जायचंय आपल्याला. तो बरोबर, आता बरोबर. मिळाला. तो एक आणि गाईडन्स मिळाला, की आपल्याला सुरुवातीला प्रॉपरली हं. एक सुरुवातीला सांगितलं होतं, की जसं तुम्ही कुठे जायचं असेल, तर तुम्ही आधी विचार करता, की अरे उद्या मला जायचंय, मग मला सकाळी उठायचंय. तर तुम्ही हा क्लास जॉइन केल्यानंतर तुम्ही बोलण्याचं सुद्धा इंग्लिशच मराठी थिंकिंग करणं विसरता आणि इंग्लिश थिंकिंग करायला लागता. खरं आहे का हे? सोप्पं खरं आहे का? तुम्ही हो, हो. इंग्लिशमध्येच थिंकिंग करायला लागता. ब्रश करताना पण म्हणजे मला वाटतं एका प्रॅक्टिस वेळेला तुम्ही सांगितलं, "मॅडम ब्रश करताना मग मला आठवते आता की की आय हॅड अ ब्रश, आय हॅड अ टूथपेस्ट" असं चालू केलं होतं तुम्ही मला सांगितलं तसं. म्हणजे त्याच्यामध्ये म्हणजे आता परवाच्या दिवशी मी पाणी म्हणजे पाणी पिण्यासाठी गेली आणि तिथं मड पॉट होता. तर त्या मॅमनी सांगितलं होतं, की जी काही वस्तू दिसेल त्याच्यावर वाक्य बनवा. त्या मड पॉटवर लगेच 5-7 सेंटेन्स तयार झाले. त्याच्यासाठी ना वही, पेन काही यूज करावं लागलं नाही किंवा करावंच लागत नाही. म्हणजे ते तुम्हाला आतमधून येतं मॅम. आणि मग असं जेव्हा तुम्ही छोट्या-छोट्या वस्तूवर जसं मॅमनी मला आधी दाखवलं, की ही बघा ही बॉटल आहे, याच्यावर मी असं बोलते. तर तुम्ही पण आता घरातल्या कोणत्याही वस्तूवर असं बोला. त्या दिवशी जवळपास मी 5 ते 7 वस्तूवर बनवल्या आणि त्यानंतर जो तुमचा कॉन्फिडन्स वाढतो, की त्यामुळे मीच सांगू शकते, की नाही मी 3 महिन्यात नक्कीच इंग्लिश बोलणार आहे. मॅमनी सांगण्यापेक्षा मीच सांगते. आणि हा जो आत्मविश्वास वाढतो तो खूप आतमधून त्याला शिकण्याची इच्छा पाहिजे आणि त्यांनी त्याचे 2 तास मॅमनी मला असं सांगितलं, त्या आयडिया देणार तुम्हाला, व्हिडिओ आयडिया देणार. पण हां, तुम्ही कसं अंडरस्टँडिंग करता हे तुमच्यावर असतं. बरोबर. आणि जसं म्हणतात, की 5ही बोटं सेम नसतात, तसंच प्रत्येक स्टुडंट हा सेम नसतोच. तर त्यामुळे तुम्ही तुमच्या पद्धतीने आधी तुम्ही करा. त्यानंतर तुम्ही मॅडम समोर जाता, तेव्हा मॅडम तुमचं थोडं तुम्हाला आणखी गाईडन्स करतात. त्यामुळे तुमची इम्प्रूव्हमेंट होत जाते आणि
मॅम ह्या सगळं तुम्हाला म्हणजे अगदी म्हणजे तुमचा कॉन्फिडन्स नसेल तर तिथून त्या तुम्हाला उचलतात. त्यामुळे हा क्लास मी तरी म्हणेन की ज्याला वही पेन यूज करायचा नाही, फक्त इमॅजिन करायचं आहे आणि व्हिडिओ बघायचे, फक्त व्हिडिओ बघून. आता लोकांना असा प्रश्न पडला असेल, अरे व्हिडिओ काय तेवढ्या पुरतेच. पण नाही, ते व्हिडिओ तसे नाही आहेत. ते तुम्हाला खूप वेगळं नॉलेज देतात. लाईफ टाईम नॉलेज. नाहीतर आता लोक माझं ऐकून असं म्हणतील की अरे व्हिडिओ बघून मग काय, ते तर व्हिडिओ आपण ते व्हिडिओ तसे नाही आहेत, ते खूप वेगळ्या पद्धतीचे व्हिडिओ आहेत. त्यामुळे तुम्हाला क्लासच जॉईन करावा यामध्ये लागेल. यामध्ये 2 पद्धती आहेत. एक म्हणजे म्हणजे तसे ॲपमध्ये व्हिडिओ असलेले खूप सारे ॲप्स आहेत आपल्याकडे अवेलेबल. आहे. तसं नाही. इथे काय आहे की मेंटरची पण गरज असते. कारण बरोबर, तुम्ही बरोबर. प्रॅक्टिस मेंटर समोर करणार आहात. हां. तुम्ही एक कुठे व्हिडिओ चुकताय. हं. एक व्हिडिओ म्हणजे 30 वर्षापूर्वी माझं आता सगळं स्कूल वगैरे सोडलेलं आहे आणि तो व्हिडिओ बघताना आय वॉज अ स्टुडंट. इमॅजिन करा, अरे खरंच मी तेव्हा ती माझ्या स्कूलच्या ड्रेसमध्ये, ते माझ्या वेण्या, बॅग, अगदी म्हणजे जे होतं ते सगळं आठवायला लागलं. ते सगळं मेमरी दिसायला लागली, की स्कूलमध्ये जातो, आपण कोणत्या बेंचवर बसलो, मग आपली फ्रेंड कोण, आपले सर कोण, आपला वर्ग, म्हणजे ते इतकं इमॅजिन आणि इतका आनंद होतो ते. त्यामुळे प्लीज मी एकच सजेस्ट करेल, की जर ज्याचं ड्रीम आहे इंग्लिश बोलायचंय आणि ज्याला शिकायचंय त्यांनी हा क्लास जे जॉईन करा. जे विद्यार्थी थोडेसे जे विद्यार्थी थोडेसे वीक आहेत, त्यांना थोडे एफर्ट्स घ्यावे लागतात सुरुवातीच्या वेळेत. बरोबर. सुरुवातीच्या अगदी टप्प्यामध्ये सुरुवातीला 15-20 दिवस. हां, 15-20 म्हणजे दिवस. काय म्हणजे त्याच्यासाठी काही तुम्हाला खूप काही नाही करायचंय. फक्त ते व्हिडिओ जी लोक 2 वेळा बघतात, ते तुम्ही 5 वेळा बघा. आणि ते व्हिडिओ पण खूप मोठे नाही आहे. 15 ते 20-20 मिनिटाचेच आहेत वगैरे. पण हं, ते व्हिडिओ बघितल्यानंतर तुमच्या मनातल्या ज्या काही गोष्टी आहेत, त्या तुम्हाला कशा मांडायच्या, हं. याची आयडिया येते. त्या व्हिडिओमध्ये तुम्ही तुमचं थिंकिंग, तुमचं जे काही आहे, तुम्ही कुठे गेलेला आहात, तुमची एखादी ट्रिप आहे, ती तुम्ही कोण्या पद्धतीने मांडायची, हे सगळं तुम्ही त्या व्हिडिओमध्ये शिकता. आणि ते त्या व्हिडिओमध्ये शिकल्यामुळे तुम्ही इंग्लिश बोलू शकता. बरोबर, बरोबर. थोडंसं बरोबर. वीक विद्यार्थ्यांना एफर्ट्स घ्यावे लागतात. पण तुम्ही म्हटलात तसं काय की इच्छाशक्ती असेल, तर काय की नाही मला हे करायचं आहे. तर पण मला असं वाटतं, की जरी म्हणजे तुम्हाला इथे व्हिडिओ, पण इतर क्लासेसमध्ये फक्त तुम्हाला सेंटेन्स बनवायचे आणि ते बुकमध्ये नंतर तुमचे ते तुमचे नसतात. त्यामुळे ते तुमच्या मेमरीमध्ये राहत नाहीत. हां, जी हे गोष्ट सगळ्यात तुमची असते, महत्वाचं. जी हं, तुमची असते ती तुमच्या मेमरीमध्ये लाँग लाईफ राहते. जी एखादी ट्रिप तुम्ही स्वतः गेला आणि कोणीतरी जाऊन आला आणि तुम्हाला सांगतं, तर ते नाही ना. तर बरोबर, त्यामुळे ह्या क्लासमध्ये जे भेटतंय ते खूप वेगळं आहे. बरोबर. थँक यू सो मच मॅडम. तुम्ही एक म्हणजे वेळ दिलात आणि खरा तुम्ही मला फीडबॅक. म्हणजे चान्स दिला प्लॅटफॉर्मवर बोलण्याचा, की नक्कीच, म्हणजे नक्कीच. मी पण तुमचे जे व्हिडिओ बघितले, पण त्याच्यात कोणी हेच नव्हतं सांगितलं, की अरे इथे काय आहे, या क्लासमध्ये म्हणजे काय आहे. या क्लासमध्ये वही पेन अजिबात यूज करायचा नाहीये, फक्त थिंकिंग करायचं आहे. मी जेव्हा एन्क्वायरी येते त्यावेळेला मी त्यांना सगळं सांगते. पण जे काही पॉइंट्स मला वाटतंय आधीच्या फीडबॅकमध्ये राहिले होते, ते सगळे पॉइंट्स मला वाटतं तुम्ही आता कव्हर केले. अच्छा, थँक यू अच्छा. सो मच चांगला फीडबॅक दिल्याबद्दल माझ्या माझ्या क्लाससाठी. मला वाटतंय मी जे काही करते विद्यार्थ्यांसाठी ते सगळं सार्थकी लागतंय. नाही, थँक मॅम. तुम्ही तर खूप सपोर्ट करता आणि तुमच्यामुळे पण म्हणजे जे मोटिव्हेशन मिळतं ते वेगळं मिळतं. बरोबर. हां. बरोबर. आणि तुम्ही जी म्हणजे असं लोकांना बघताना वाटेल क्लास अर्धा तास असतो, पण त्या अर्ध्या तासामध्ये तुम्ही रोज वेगवेगळ्या टिप देता आणि रोज मला दुसऱ्या दिवशी आणखी 20-25 सेंटेन्स बनवण्याची आयडिया येते आणि कसं यूज करायचं. आणि ते काही लागत नाही इंग्लिशमध्ये, हे पण मी म्हणजे शिकले. एवढे टाईम मॉडेल. म्हणण्यापेक्षा तो टाईम किती प्रॉडक्टिव्हली यूज करतो. त्या बरोबर, टाईममध्ये बरोबर. आपण किती वाक्य बनवतोय. हो ना. अक्षरशः म्हणजे जर तुम्ही खूप चांगले विद्यार्थी असाल, ऑलरेडी तुमचं इंग्लिश चांगलं असेल, तर तुम्ही त्या अर्ध्या तासामध्ये 4 ते 5 पेज बोलू शकता. एवढं तुम्ही बोलू शकता. आता मी एवढी वीक असताना मी जर 25-30 सेंटेन्स 15 दिवसात बनवायला शिकले किंवा मला बोलायला वाटतं शिकले. 25-30 सेंटेन्स तुम्ही 15 दिवसात नाही बनवताय. रोज 25-30 सेंटेन्स बनवताय. बनवता. हां. रोजच्या रोज 25-30 सेंटेन्सेस बनवताय. म्हणजे 15 दिवसाचे आणि झाले ते किती विचार करा. आणि ते बोलते, बनवत नाही, लिहत नाही. ते डायरेक्ट बोलते. सगळ्यात महत्वाचं हे आहे. ओके. रोजच्या रोज सर्वात 25-30 वाक्य बोलता. म्हणजे रादर कधी-कधी जास्तच होतात. म्हणजे ऑन बरोबर, एन बरोबर. एवढी एवढी बोलता रोजच्या रोज.
रोजच्या रोज एवढी वाक्य बोलतात आणि आता कालचाच आपला व्हिडिओ गार्डनचा ING लावून बोलायचा, तो इतका छान वाटला की त्यानंतरचा पण क्लास संपल्यानंतरचा जो आतमधला आनंद असतो ना, तो खूप वेगळा असतो. स्वतः बोलल्यानंतर, स्वतः केल्यानंतरचा जो काय आनंद असतो ना, तो वेगळाच तो असतो. वेगळा असतो. तो म्हणजे काउंटच करू शकत नाही आपण हो, नाही. कशामध्ये. ना बरोबर, पैशामध्ये, बरोबर. ना कशामध्येच तो आपण व्हॅल्यूज करू शकत नाही. तो आनंद करू शकत स्वतः नाही. जेव्हा तुम्हाला बोलायला येतं ना, तेव्हा स्वतः तुम्ही इंडिपेंडेंटली बोलतात, त्यावेळेला तुम्हाला जो आनंद मिळतो ना, तो आनंद तुम्ही कशातच काउंट करू शकत नाही. काउंट करू शकत नाही. त्यामुळे मी तर सांगेल की कॉलेज स्टुडंट असू द्या, नाहीतर हाऊसवाईफ, कोणी ज्यांना इंग्लिश बोलण्याची इच्छा आहे, त्यांनी खरंच मॅमला कॉल करा आणि कॉल न करता पण ऍडमिशन घेतलं तरी चालेल. कारण इथे जॉईन केल्यानंतर जे मिळतं तुम्हाला, आणि 3 महिन्यात, जो माझा प्रश्न होता, खरंच मॅम 3 महिन्यात येतं का? ते मीच सांगते की माझा पुढचा व्हिडिओ हा पूर्ण तुमच्या समोर इंग्लिशमध्ये असेल. नक्कीच, नक्कीच. शुअर, 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 शुअर. थँक सो मच मॅडम. थँक थँक्यू. चांगला फीडबॅक दिलात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वेळ दिलात. थँक सो मच. एवढं दिलखुलासपणे तुम्ही सगळं सांगितलं. आणि जे व्यक्ती तर ते एक्सपिरियन्स सांगताना माझा करते, माझा आतमधला आनंद बोलतोय मॅम. मी वरून नाही बोलत. जो आतमधून मला हे होतं ते बोलतोय. नाही, माझे प्रत्येकच व्यक्ती आतमधूनच बोलतात. कारण बरोबर. त्यांना इतकं भरभरून या क्लासमध्ये मिळतं, येतं. म्हणून ते खरंच इतकं येतं. बोलतात. आणि म्हणजे 15 दिवसामध्ये जे मिळतं त्याच्यात मी एवढं बोलू शकते, तर मी 3 महिन्यानंतर काय बोलेल? 3 महिन्यानंतर पुन्हा आपण शूट करू ना. तेव्हा कदाचित आपल्याला 1 तास पण कमी पडेल कदाचित. सांगा. बरोबर, बरोबर. बरोबर. चालेल. ओके ओके देन. मॅम. बाय बाय. सी यू. थँक सो बाय. मच. थँक यू वन्स अगेन.